प्रियजनांनो, मी तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावाने अभिवादन करतो. हे बेथफेज आहे जे ऑलिव्ह पर्वताच्या मागे वसलेले आहे. याच ठिकाणी येशू ख्रिस्तांनी जयोत्सवाने प्रवेश केली होती. आपण बायबलमध्ये वाचत नाही का की तो यरुशलेममध्ये जयोत्सवाने प्रवेश केला होता? याच्या दुसऱ्या बाजूला बेथानी हे गाव आहे. जेव्हा तुम्ही बेथानी मार्गे ऑलिव्ह पर्वत चढता तेव्हा हे बेथफेज नावाचे गाव आहे. याच ठिकाणी येशूने आपल्या 2 शिष्यांना गाढव आणि त्याचा पिल्लू आणायला पाठवले होते. त्यांनी गाढव आणि पिल्लू आणले. त्या घटनेच्या स्मरणार्थ त्यांनी येथे ही मूर्ती उभारली आहे. येथे एक मोठे चर्च आहे. मिरवणूक इथूनच सुरू झाली. प्रत्येकजण गात होते आणि प्रभूची स्तुती करत होते, होशाना, होशाना. आणि ते यरुशलेममध्ये प्रवेशले. त्या ठिकाणी त्यांनी एक सुंदर चर्च बांधले आहे आणि लोक तिथे उपासना करतात. तुम्ही विचारत आहात का, प्रभूकडे तुमच्यासाठी कोणता वचन आहे? अनुवाद अध्याय 33 वचन 39. हे इस्रायेला, तू धन्य आहेस. परमेश्वराने उद्धरलेल्या राष्ट्रा, तुझ्या मान कोण आहे? पवित्र शास्त्र असे म्हणते, प्रभूने उद्धरलेले लोक. तर धन्य कोण आहे? जे प्रभूने वाचवले आहे. तुम्ही म्हणाल, मी प्रभूवर प्रेम करतो किंवा मी प्रभूवर विश्वास ठेवतो. ते चांगले आहे, पण ते पुरेसे नाही. त्याच्याकडून तारण झाल्याचा अनुभव आपल्याला मिळाला पाहिजे. योहान 1 वचन 12 मध्ये म्हटल्याप्रमाणे, फक्त जे लोक येशूच्या नावावर विश्वास ठेवतात आणि त्याला आपल्या हृदयात स्वीकारतात तेच त्याच्याद्वारे वाचवलेले देवाची मुले आहेत. तारणाचा अनुभव म्हणजे पापातून पश्चाताप करून येशूला आपला तारणहार म्हणून स्वीकारणे, जेणेकरून तो आपले पाप क्षमा करी. मग तो आपल्याला आपल्या रक्ताने धुवील, आपले तारण करील आणि देवाची मुले असल्याचा अनुभव देईल. ते धन्य आहेत. बायबल त्यांना धन्य म्हणते. तुम्ही तारण पावला आहात का? तुम्हाला येशू आवडत असेल किंवा प्रेम असेल, पण तरीही तुम्ही तारणाचा अनुभव नक्कीच घेतला पाहिजे. तारण हा असा अनुभव आहे ज्यात तुम्ही पापातून पश्चाताप करता आणि देवाकडून क्षमा प्राप्त करता. जर नाही तर आजच तारणाचा दिवस आहे. फक्त जेव्हा तुम्हाला तुमच्या पापांची क्षमा झाल्याची खात्री असते तेव्हाच तुम्ही मृत्यूला निर्भयपणे सामोरे जाऊ शकता. मृत्यूनंतर तुम्ही स्वर्गात देवाच्या राज्यात जाऊ शकता. म्हणूनच तारण खूप महत्वाचे आहे. तुम्हाला तारणाचा अनुभव आला असेल तर प्रभूचे स्तुती करा. तुमच्या सर्व कुटुंबातील सदस्यांनी तारण मिळावे यासाठी प्रार्थना करा. तर विचारा, येशू, मला तारणाचा अनुभव हवा आहे. प्रभू, तू या जगात तारणारा म्हणून आलास. तू आमच्यासाठी तारण मिळावे म्हणून क्रुसावर मरण पावलास. तारण मिळालेल्या या मुलगा मुलीबद्दल मी तुझी स्तुती करतो. ज्यांना अजून तारणाचा अनुभव आलेला नाही त्यांना तो अनुभव मिळावा यासाठी मी प्रार्थना करतो. आजच त्यांना तो अनुभव नक्की मिळावा यासाठी त्यांना कृपा दे. मी येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.